याची दक्षता प्रत्येक खेळाडू वर्गाने प्रेक्षक वर्गाने मात्र घ्यायची आहे. जाऊया सेकंड सेमी फायनल कडचे. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पाटण वॉरियर्स संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 32 शिराळा संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. आणि पाटण वॉरियर्स म्हटलं तर विलास सूर्यवंशी यांच्या मालकीचा संघ, तर 32 शिराळा स्पोर्ट्स म्हटलं की समाजसेवक शंकरदादा मोहिते यांच्या मालकीचा संघ. टॉस जिंकलाय पाटण वॉरियर्स संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय 32 शिराळा संघाला बॅटिंग साठी. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे पाटण वॉरियर्स संघ. जे बाउंड्री लाईनच्या लगत प्रेक्षक वर्ग आहे, विनंती करतोय पुन्हा एकदा, जे बाउंड्री लाईनच्या लगत प्रेक्षक आहे थोडेसे मागे राहायचंय. बाउंड्री लगत जे प्रेक्षक आहे थोडेसे पाठीमागे राहायचंय, विनंती करतोय. हनुमान मंदिरासाठी या ठिकाणी प्रेक्षक वर्ग बसला, थोडस मागे राहायचंय. आणि स्टेजच्या समोर जे प्रेक्षक आहेत थोडस पाठीमागे, प्लीज विनंती असेल. बघा कुठल्याही टीमला अडथळा येणार नाही कॅच वगैरे घेण्यामध्ये, त्यामुळे थोडस विनंती करतोय. स्पर्धा आपलीच आहे, भरघोस प्रेम तुम्ही या स्पर्धेवरती पाहायला मिळते प्रेक्षकांचं. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. विजय पावले सर स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइक एंडला अमर मराठे. आणि गोलंदाजी स्ट्राइक मध्ये पहिलं षटक अण्णा कंक. पहिला बॉल अण्णा कंक यांचा विजय पावले यांच्यासाठी. पहिला बॉल जबरदस्त टप्प्यावरती आदळलाय, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु एकच धावाचा लेग बायच्या स्वरूपात मात्र पंचांनी ही धाव वर्तवली आहे. आणि काय जल्लोष पाहायला मिळतोय, काय जल्लोष. खोदून काढलाय, ड्राइव्ह केलाय, इनसाइड आउट फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. ऋषी होता त्या ठिकाणी, कुठलीही चुकी केली नाहीये ऋषीने. सिंगल येते, 2 धावा धाफलकावरती मात्र लागतात. सेकंड सेमी फायनल 32 शिराळा आणि त्यांच्या विरोधामध्ये पाटण वॉरियर्स संघ. 2 तुल्यबळ संघातली लढत. पुढचा बॉल विजय पावले सर, मांगले गावचे सुपुत्र, त्यांच्या विरोधात अण्णा कंक. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु अगदी डीप मधून फिल्डर अगदी वेगाने ते बॉल पर्यंत फेकी केली जाईल. 2 धावा अगदी कंप्लीट होत आहेत. नो बॉल, नो हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. इट्स एन ओ, नो बॉल. नो बॉल आहे म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल. हो फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केले परंतु फक्त आणि फक्त एकच धाव मात्र प्राप्त होईल.
मॅचला गती द्यायची. हो जबरदस्त स्ट्रोक, समोरच्या दिशेने फटका खेळला, इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. मिठाई खाने का मन था, चाय पीने का मन था, लेकिन वहां कागज का टुकड़ा कम था. यहां छक्का लगाने का मन था, लेकिन वहां लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अण्णा कंक अनुभवी गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे टप्पा कसा टाकायचा आहे. अमर माने आलेत, सचिन माने व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. उसळी घेतली या बॉलने, आव्हांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. हो काठी काढले, दांडी 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 गुल, फर्निचर केलंय डिस्ट्रॉय. अण्णा कंक भारी पडतोय फलंदाजांवर. बॉल आहे दत्ता बांबवडे, मांगले गावचे आहेत. टीमची धावसंख्या मात्र पाहायला गेली तर 7-2. एक मॅजिकल आकडा स्कोर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, अण्णा कंक, दत्ता साडे. हो इथे एक चांगला बॉल हाताळलाय, चांगला बॉल हाताळलाय आणि शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 7-2. मी विनंती करेन प्रेक्षक वर्ग जे गेट वरती गाड्या आहेत तर प्लीज थोड्याशा काढून घ्यायच्या आहेत, कारण बाकीच्या गाड्या बाहेर जात नाहीयेत. प्रेक्षक वर्गांना विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचंय, येणाऱ्या जाणाऱ्यांना थोडासा मार्ग मोकळा करून द्यायचंय. पाटण वॉरियर्स प्लीज प्लीज टीम मीटिंग नको. पाटण वॉरियर्स विनंती असेल टीम मीटिंग नको, प्लीज थोडंसं सहकार्य करायचंय. हा प्रेक्षक वर्ग वॉर्ड मॅच पहिलं षटक समाप्त झालं. टीमची धावसंख्या 7-2. हा संपूर्ण प्रेक्षक वर्ग बघू शकता 32 शिराळ्याचा हा प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय. गर्दी गर्दी आणि गर्दी प्रेक्षक स्पर्धा उचलून धरलीये. काय प्रेक्षक वर्ग. हॅट्रिक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय दादासो जाधव यांच्याकडनं. सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी स्ट्राइक वरती दुसरं षटक. तर स्ट्राइक एंडला मराठवाडी गावचा सुपुत्र अमर मराठे.
हो हो वेगाने टाकलाय, बॅटला ब्रश झालाय, चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये एक धाव, सिंगल आली आहे, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय रफ्तारचा राजा अतुल भालेकर, कॅप्टन 26. वॉट अ मॅच. 32 शिराळा आणि त्याच्या विरोधात पाटण, पाटण विरुद्ध 32 शिराळा. सेकंड सेमी फायनल, फायनलची तिकीट कोणता संघ मिळवेल उत्सुकता प्रत्येकाला आहे. जबरदस्त अमरने उचलली जबाबदारी, फटका आलाय, लय भारी लय भारी लय भारी, सिक्सर, षटकार. रिक्षा कोणाची आहे? नंबर 1742 रिक्षा काढून घ्यायची. हो आफ्टर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, कम बॅक कम बॅक कम बॅक कम बॅक कम बॅक केलंय. 1742 रिक्षा कोणाची आहे प्लीज काढून घ्या. 1742 सलग 2 विकेट साठी अमोल सपुकडे यांच्याकडनं अतुल भालेकर यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, डॉट 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 डॉट. हा प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. हजाराच्या वर प्रेक्षक लाईव्ह जोडलेत, परंतु अगदी लाखोंच्या प्रेक्षकांनी ही स्पर्धा उचलून धरली. मैदानाच्या आतमध्ये हे दर्दी प्रेक्षक. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, रफ्तारचा राजा कॅप्टन 26 मलिंगा अतुल भालेकर. आणखीन एक डॉट बॉल, सलगचे तिसरा डॉट बॉल आलाय. टाळ्या वाजवल्या जात आहेत, शिट्ट्या वाजवल्या जात आहेत. फायनल मध्ये दाखल होणारा कोणता संघ असेल, इथून जर खेळ करावा लागेल तुम्हाला, मोठ्या फटक्याची गरज. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिमचा बॉल दुसऱ्या षटकातला. हो आणखीन एक चांगला बॉल, संदीप बावडेकर पाठीमागे, रन देखील देत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. सलगचा आपण जर पाहायला गेलं तर 4था डॉट बॉल. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अतुल भालेकर साठी. कॅप्टन 26 साताऱ्याचा मलिंगा, सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा. काय 52-53 काय नाव आहे? 1742 रिक्षा मालक 1742, नाहीतर हवा काढण्यात येईल असं सांगितलं गेलंय. रिक्षा कोणाची आहे ती काढून घ्या, नाहीतर हवा काढण्यात येईल. 1742 रिक्षा कोणाची आहे विनंती करेन. 1742 प्लीज विनंती करेन. 1742 रिक्षा मालक. हो ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीप मधून फिल्डर येत आहेत, 1 2 3 फिल्डर आले. प्रशांत बोत्रेकडनं चुकी झाली. बॅकअप देखील एजेचं चांगलं पाहायला मिळत आहे. 2 धावा देखील कंप्लीट होण्यामध्ये वंचित ठेवू शकले नाहीये. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती 16. पैसा वसूल मॅच. हो शॉर्ट बॉल होता, पूल केलाय. शॉर्ट पूल. आणखीन एक विकेटचं पतन. एजे होता, एजे मास्टर कुठलीही चुकी केली नाहीये. आणखीन एक मोठा धक्का.
अमरला आता काहीतरी करावं लागेल. स्कोअर पुढे न्यायचा असेल, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची असेल. 16 ला 3, 2.2 चा खेळ झालाय. अमर माने आलाय आणि हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. आलाय तो डॉट बॉल. हो बॅटला ब्रश झालाय इथे. कॉट बिहाइंड द विकेट. कोहिनूर ऑफ पाटण. गणेश शिंदे कम बॅक केलंय. आणखीन एक विकेटचं पतन. बॉल ओव्हरची होते समाप्ती. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गोलंदाजी आवडली असेल तर 2 धावा खर्च केल्यात, 2 विकेट मिळवल्यात. कोहिनूर ऑफ पाटण, गणेश शिंदे जबरदस्त गोलंदाजी. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 धावा. स्पीडअप घ्यायचंय थोडस. ऋषी पाटील, डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज सेमी फायनल मध्ये तिसरं षटक ऋषी पाटील. हो इथे चांगला बॉल. शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी स्लॉगिंग षटक ऋषी पाटील कडे दिले. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 16 ला 4. खोदून काढलाय, समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतायत. भरत होता त्या ठिकाणी, फेकी केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होता. दुसरी धाव कंप्लीट झाली. 2 धावा. 18 या धावसंख्येवरती धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय. आणखीन एक चांगला बॉल. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल, वॉट अ डिलिव्हरी. शेवटचे 3 बॉल इनिंगचे शिल्लक. ऋषी पाटील कारनामा केला या गोलंदाजाने. फक्त 2 धावा खर्च केल्यात. प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येक फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. आगीचे रखरखते निखारे आणि या स्पर्धेचे भाग्य विधाते शिवा जाधव बॉस त्याच्या अध्यक्षतेखाली ही क्रीडा स्पर्धा. ओहो जबरदस्त फ्लिप केलाय. जबरदस्त बॉल होता. डीप मध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसरी धाव अगदी वेगाने कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली. 3 धावा आल्यात या बॉलवरती. 3 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती 21.
शेवटचे 2 बॉल शिल्लक. हो केला पाठीमागे बॉल चालला. एकच धाव मात्र मिळेल. स्पीड अप घ्यायचंय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल इथे खराब व्हाईट बॉल. चोवीस धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल 24 धावा धावफलकावरती. अंतिमचा बॉल. शेवटचा बॉल आलाय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि 1 धावानिशी टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. ती म्हणजे 25 झाल्यात. 26 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. एक शुभ सन्मान घेऊया मुख्य व्यासपीठावर. कालपासून ज्यांचा आवाज आपण ऐकलात आशिष चोरगे सरांचा शुभ सन्मान घेत आहोत. MH50 पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये त्यांच्या आवाजाने प्रत्येकाला अगदी मंत्रमुग्ध केलंय. आणि या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट परिवारातील पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज आशिष चोरगे सरांचा सन्मान मात्र बॉस यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. थँक्यू व्हेरी मच. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 उपांत्य लढत क्रमांक 2. एका बाजूला टीम पाटण वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला 32 शेळा 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि या 26च्या लक्ष्याचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या कारण अजून अंतिम लढत बाकी आहे. टीम हर्डल मैदानामध्ये चालू आहे. 24 चेंडूमध्ये 26 करायचे आहेत. टीम पाटण वॉरियर्सला एका बाजूला विचार केला तर विलास सूर्यवंशी साहेब यांनी पुरस्कृत केला हा संघ पाटण वॉरियर्स. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. टीम 32 शेळा 11 दुसऱ्या बाजूला शंकरदादा मोहिते साहेब यांनी पुरस्कृत केला या टीमला. 24 चेंडूमध्ये करायच्या 26 धावा म्हणजे मॅच रंगतदार होईल यात शंका नाहीये. कारण विजय पावले, अमर मराठे हा तोफखाना आहे 32 शेळा या संघामध्ये. आणि या दोन्ही खेळाडूंच्या षटकावर खूप काही निर्भर असेल. दुसऱ्या बाजूला विचार केला तर टीम पाटण वॉरियर्स आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांनी आजचा रविवार गाजवलाय. अद्याप या संघाला पराभूत करणं कोणालाही जमलं नाहीये. लीग सामन्यामध्ये 32 शेळा या संघाला पराभूत केलं होतं. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा गणेश शिंदे मिस्टर PTPL आणि त्यांच्या साथीला आहेत नितीन पनाळे मॅन फ्रॉम कडवे. दुसऱ्या बाजूला मराठवाडी गावचे खेळाडू, ज्या खेळाडूने मराठवाडी गावचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबई क्रिकेटच्या पटलावर नोंद घेण्यामध्ये भाग पडला ते खेळाडू आहेत. पाटण तालुक्यासाठी आता जोडी दाखल झाले. 26 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. चांगली मॅच इथून अपेक्षित असेल कारण लक्ष जरूर 26 धावांचं. मॅचला मजा येईल यात शंका नाहीये. नितीन पनाळे आणि त्यांच्या बरोबरीने गणेश
शिंदे पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. ज्या खेळाडूने मांगले ते सांगली, सांगली ते 32 शिळा, 32 शिळा ते नवी मुंबई, मुंबई यापासून महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्या खेळाडूच्या क्रिकेटचा बोलबाला राहिलाय विजय जयसिंग पावले षटक क्रमांक 1 साठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. 26 धावांचं लक्ष. या 6 चेंडूवर किती धावा येतील, कशा प्रकारची रणनीती असेल हे पाहायचंय. समोर विचार केला तर मिस्टर PTPL गणेश शिंदे या सामन्याला होते सुरुवात. 26 लक्ष. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. पहिला चेंडू वेगाने हाताळला जातोय. भन्नाट वेग. लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. आज तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत कारण 2 तालुक्यांची लढाई आहे. पहा पहिल्या चेंडूवर काय तेच तर्रार चेंडू. विजय पावले माजी मुंबई संघाचे कर्णधार ज्यांनी ISPL सीझन 2 जिंकली होती. रत्नागिरी जे साठी सातत्याने महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये त्यांचा खेळ पाहिलाय आणि आज आपल्या तालुक्यासाठी आपल्या 32 11 साठी मैदानामध्ये दाखल झालेत. हाफ टॅकल चेंडू होता. वेगाने हाताळला जातोय. वेगवान चेंडू. अप्रतिम टप्पा. भन्नाट वेग. डॉट बॉल. जसा आपण उल्लेख केला सिंगम की हे 6 चेंडू खूप महत्वाचे असेल दोन्ही संघांसाठी कारण एका बाजूला विचार केला तर पाटणवर 26 चा पाठलाग करायचा आहे. हे षटक सावधरित्या खेळ नंतर आक्रमण करू शकतात. हा पहा वेग. परंतु इथून कमबॅक करेल का. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. वेगाने इथे मात्र बीट केलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र खाली आहे. लेग बाय स्वरूपात इथे मात्र 1 धाव प्राप्त होईल. धावा येणं महत्वाचं आहे टीम पाटण वॉरियर्ससाठी. मग त्या कशा येऊ द्यात. 5 स्क्रीनवरती विजय पावले यांचं क्षणचित्र टेपली जात आहेत. आज ज्या प्रकारे त्यांच्या गोलंदाजीने प्रभावित केले. डिंग डॉंग असू द्या अथवा रत्नागिरी जेट्स असू द्या अथवा माजी मुंबई विविध स्तरावर विविध प्रकारचं क्रिकेट या खेळाडूने गाजवले. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून हा एक छोट्या गावातून हा खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जावरपर्यंत पोहोचलाय. हा पहा पायावर टाकलेला चेंडू. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चेंडू 22 लेग बाय स्वरूपात मार्गस्थ होईल. नितीन पनाळे टीमची धावसंख्या धाव फलकावर 3. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अजून एकही चेंडू बाटला लागला नाहीये. म्हणजे अक्षरशः मुंबई क्रिकेटच्या भाषेत गोळी टाकली जाते. धावा येणं महत्वाचं आहे पाटण वॉरियर्सला कारण त्यांना माहिती आहे लक्ष छोटे आहे. घाई करण्याची आवश्यकता नाहीये. हा 5वा चेंडू. आपटी बार. इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. वाईट +1. 2 अवांतर धावा. 5 धावा धाव फलकावर. 2 अवांतर आल्यात म्हणजे या षटकाच्या तर धावा आल्यात. 24 चेंडूमध्ये 26 चा पाठलाग करते पाटण वॉरियर्स. दोन्ही संघ मालकांचं लक्ष. एका बाजूला टीम 32 11 शंकरदादा मोहिते साहेब, दुसऱ्या बाजूला विलास सूर्यवंशी साहेब पाटण वॉरियर्स. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. समोर नितीन पनाळे. कमी गतीने टाकलेला चेंडू. ही खासियत आहे विजय पावले यांची. त्यांचा स्टॉक बॉल 5च्या चेंडूच्या तुलनेने कमी गतीने टाकला. चेंडूवर बोट फिरवली. चेंडू आतमध्ये आला आणि पहा सरप्राईज करणारा चेंडू नितीन पनाळे यांना चकित केले. डॉट बॉल. 1001 रुपये. सलग 3 षटकार. विकेट हॅट्रिक. पाटण वॉरियर्स अथवा 32 कोणीही करेल तर तुम्हाला मात्र 1001 रुपये. कुमार शिबे साहेब. हा वेगाने चेंडू. टच अँड गो स्ट्रोक. नितीन पनाळे यांच्या बॅट मधून पाटण वॉरियर्स साठी येतोय धमाकेदार षटकार. अनुज नायकवडी षटक क्रमांक 2 साठी आलेत. माइंड फॉर्म चरण फिरकीचा जादूगर 32 क्रिकेट मधील एक चांगला लेग ब्रेक टाकतात. समोर गणेश शिंदे. पहिला चेंडू अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळतो. एक चिकी सिंगल हवी आहे. लेग बाय स्वरूपात धाव आली आहे गणेश शिंदे यांच्यासाठी. पाटण वॉरियर्स साठी धावा येणं महत्वाचं आहे. टीमची धावसंख्या 12.
12 झाल्यात म्हणजे अजून 14 करायचे आहेत. अंतिम लढतीमध्ये कोण खेळेल महाराज 11 भोर या संघासमोर. पहिली स्लिप देखील तैनात केली आहे. गोलंदाज सज्ज. हा देखील चेंडू चांगला फिरवला. स्लिप मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना निलेश पन्हाळे डॉट बॉल. येस व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि वन पडदीय ओव्हरचा देखील स्क्वेअर लेग पंच. येस सर रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. येस आता इथे उंची पाहिजे कारण मॅच महत्वाचे. त्यांना माहित आहे की इथे कोणताही निर्णय हा खूप महत्वाचा असेल. येस इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव जोडली जाते टीमच्या टोटल मध्ये. वन पडदी ओव्हरचा इशारा. अनुज नाईकवाडी या मॅच मध्ये इथून एखादी विकेट जर आली 32 वेळा तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते. विकेट हवी आहे. निलेश पन्हाळे स्लॉक सूपचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. नितीन पन्हाळे यांच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. बधून आले बाकी उर्वरित लेग बाईस 19 धावा. हा देखील चांगला फिरवलाय. सरळ बॅटने पंच केलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. एकदा प्राप्त करतील नितीन पन्हाळे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने 20 धावा धाव फलकावर. 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. उपांत्य लढत आपण पाहताय. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टचा थरार. अनुज नाईकवाडी. हा चेंडू अगेन्स्ट द टर्न विथ द टर्न डिप स्क्वेअर लेगला खेळलाय. फटका. फटका तर चांगला आहे पंच शहानिशा करत असताना मात्र 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आणि 1 धाव इथे मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये गणेश शिंदे यांच्या खात्यामध्ये. टीम पाटण वॉरियर्स जाऊन पोहोचले तब्बल 21 धावा. आता 5 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. एक मोठा फटका. पाटण वॉरियर्स अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकते. मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना फटका फसलाय. चेंडू हवेत. अनुज नाईकवाडी चेंडूचा अंदाज घेत असताना चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 2 धावा प्राप्त केल्यात. 2 धावेने टीम पाटण वॉरियर्स टीमची धावसंख्या धाव फलकावर 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड. अद्याप 3 धावांची गरज आहे विजयासाठी. या मॅच मध्ये प्रभावित केलंय गणेश शिंदे यांच्या खेळीने. कारण काय गोलंदाजी राहिली पहिल्या डावामध्ये. अंतिम लढतीपासून 3 धावा दूर. 3 धावांची आवश्यकता असताना बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. चांगला चेंडू पडला. फिरला. डॉट बॉल. यष्टनच्या मागे विजय पावले. निर्धाव चेंडू जे होते सांगता 2 षटका अखेर 23 धावा. 12 चेंडू 3 ची गरज. वेलकम ढीचे चेतन. मात्र हेलिकॉप्टर लँड होईल सीमारेषा पार. अंतिम लढतीमध्ये पाटण वॉरियर्स संघ थाटामध्ये दाखल झालाय. दिमाखात प्रवेश केलाय. या महाराज 11 बोर्डचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करणार आहोत. अभिनंदन पाटण वॉरियर्स. हार्ड लक बॅड लक टीम. 32-11 32 चांगला खेळ राहिला परंतु फलंदाजांचं अपयश मात्र कुठेतरी कारणीभूत होत आहे या पराभवासाठी. हे सलग टॉस साठी आपण दोन्ही टीम कॅप्टन या